आणि या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे, एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या बदलत्या राजकारणाच्या समीकरणांसंदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। भेट नेमकी का घेतली गेली आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये। एकीकडे सगळे विरोधी पक्ष हे केंद्र सरकारच्या विरोधात एकवटलेले आहेत, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ते पाठिंबा देत आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला याचबद्दल अपडेट देतील। वेदांत, भेट नेमकी का आणि भेटीत नेमकं काय झालं? अद्याप या संदर्भातलं कारण कळलेलं नाहीये। कारण ज्या प्रकारे आपण बघतोय सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत आणि दिल्लीचं सध्याचं वातावरण, आंदोलन सुरू आहे, काँग्रेस त्यासोबतच इतर इंडिया आघाडीतील पक्ष सुद्धा या जंतर मंतर मधील आंदोलनाला किंवा त्या मुद्द्याला घेऊन आंदोलन करत आहेत। आणि अशामध्ये शरद पवार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणं, नेमकी या सगळ्या संदर्भात काय चर्चा झाली त्यांच्यात हे अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र या दोघांची भेट काही वेळापूर्वी झाल्याचं कळतंय, त्याचे फोटो सुद्धा समोर आलेत। ज्या प्रकारे काल शरद पवार या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी, अभिजित दिपकेला भेटण्यासाठी आणि त्यांचं म्हणणं, त्यांची मागणी जाणून घेण्यासाठी जंतर मंतर इथे गेले होते। अभिजित दिपकेंशी त्यांनी संवाद साधला आणि त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात। कदाचित जो विषय खूप मोठा चिघळला जातोय, ज्याच्याने वातावरण आपण बघतोय दिल्लीतलं कशा प्रकारे विद्यार्थी मोठ्या संख्येनं दिल्लीत येत आहेत, आंदोलन करतायत आणि विरोधी पक्ष म्हणून कदाचित शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या सगळ्या संदर्भात संवाद साधला असेल। विद्यार्थ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे या सगळ्या संदर्भात हा संवाद साधला असू शकतो किंवा चर्चा केली असू शकते। मात्र अद्याप अधिकृतरित्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे नरेंद्र मोदींना का भेटले हे कळू शकले नाही। मात्र थोड्या वेळापूर्वी या तिघांची भेट झाल्याचं दिसतंय। वेदांत, आपण जर पाहिलं तर आंदोलनं होत असतानाच धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासोबतच सगळ्या आंदोलकांचा रोष आहे तो पंतप्रधानांवर सुद्धा आहे। त्यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी केली जाते। काल राहुल गांधी देखील आक्रमक झाले होते आणि सगळे विरोधक असे एकवटलेले असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी थेट मोदींची जाऊन भेट घेणं, हे डिकोड कसं करायचं? नक्की, ज्या प्रकारे एकीकडे संसदेचं अधिवेशन सुरू आहे, सर्व खासदार दिल्लीत आहेत, काल आपण बघितलं राहुल गांधींनी आंदोलन केलं, दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा आज दिल्लीत आहेत आणि विरोधी पक्षांचं नेत्यांचं हेच म्हणणं आहे, जे सर्व महत्वाचे नेते आहेत, की सरकारने या मुलांशी बोलावं, या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी बोलावं, त्यांचं म्हणणं जाणून घ्यावं, त्यांच्या मागण्या काय आहेत ते समजून घ्याव्यात। कारण अद्याप कोणीही या सगळ्या संदर्भात केंद्र सरकारकडनं या विद्यार्थ्यांशी चर्चा केलेली नाहीये। आणि त्यामुळे काल स्वतः शरद पवार जेव्हा जंतर मंतरवर गेले तेव्हा अभिजित दिपकेने माहिती दिली की विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय, मागण्या काय, या सगळ्या संदर्भात शरद पवारांनी या विद्यार्थ्यांशी आणि अभिजित दिपकेशी संवाद साधला, त्यांचं म्हणणं जाणून घेतलं आणि मग आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार भेट घेतात त्यामुळे अर्थातच या सगळ्या संदर्भात चर्चा झाली असणार। अधिकृतरित्या कोणत्या विषयावर वेदांत, थोडंसं थांबवतंय, अपडेट जाणून घेत राहू तुझ्याकडून। सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। शशिकांत शिंदेजी नमस्कार। एक मोठी घडामोड, एक मोठी भेट दिल्लीमध्ये झाली आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली आहे। आपल्याला या भेटीसंदर्भात काय माहिती आहे? मला काही माहित नाही, परंतु मला वाटतं की पवार साहेबांचा जो अनुभव आहे त्याप्रमाणे काल त्यांनी विद्यार्थ्यांच्या असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते जंतर मंतरवर गेले होते। अभिजितनं ते भेटले, त्यांनी पाठिंबा जाहीर केला। मला वाटतं पवार साहेबांनी, सुप्रियाताई यातून पंतप्रधानांना भेटून या असलेल्या प्रश्नासंदर्भामध्ये चर्चा करायला गेले असतील, मार्ग काढावा म्हणून गेले असतील आणि मला वाटतं त्या संदर्भातली ती बैठक असेल आणि ती भेट असेल असं मला वाटतंय। म्हणजे आंदोलनापलीकडे कोणतीही राजकीय चर्चा या भेटीत झालेली नसू शकते असं तुमचं म्हणणं आहे? हो, बरोबर आहे। आता काल आपण बघा, पवार साहेब काल त्या आंदोलनाला गेले, याचा वेगळा अर्थ आता कुठला निघू शकतो? आंदोलनाला गेले, भेट दिली म्हणजे ते असलेल्या जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये सरकारच्या जी भूमिका आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांनी पाठिंबा दिला। परवाच्या दिवशी त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की विद्यार्थ्यांचं आंदोलन हे अशा प्रकारचं दडपू नये आणि ते दडपलं तरी आंदोलन सुरू राहील, त्याचा अर्थ स्पष्ट दिसतो। आणि त्यांनी एक ज्येष्ठ अनुभवी असं नेतृत्व या देशाचं आहे, म्हणून या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी किंवा त्यातून
हे निघावा, मार्ग निघावा म्हणून ते मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटले असतील असं मला वाटतंय. शशिकांत शिंदेजी, गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा आहेत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा किंवा आपल्या राष्ट्रवादीनं एनडीए सोबत येण्याचा, त्याची काही पार्श्वभूमी या भेटीला असू शकते? आज अजितदादांची जयंती आहे. मी त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या आणि आमच्या सर्वांच्या वतीने पहिल्याप्रथम आदरांजली वाहतो. आज दादांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा विषय होता, तो त्यावेळेचा होता. परत त्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रतिसाद हा समोरून न आल्यामुळे हा विषय तिथे थांबला गेलेला आहे. विलिनीकरण आणि बाकीच्या कुठल्या विषयासंदर्भात ती भेट असेल असं मला वाटत नाही. मला पूर्ण विश्वास आहे की पवार साहेबांची भेट हे फक्त आंदोलनाच्या दरम्यान पंतप्रधानांना भेटली असतील. आपल्याला आशा आहे या भेटीनंतर आंदोलनावरती तोडगा निघेल? असं आहे की एका ज्येष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने एखादा देशाच्या पंतप्रधानांनी मार्ग काढला तर ते आनंदाची गोष्ट आहे. त्याचा राजकीय विषय नाही, ती आनंदाची गोष्ट असेल. मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे नेहमी पवार साहेबांना तसं आदरयुक्त अशा प्रकारचा रिस्पेक्ट देतात. मला वाटतं की त्यांच्याशी चर्चा करून मार्ग निघाला तर इतक्या दिवसापासून 21-22 दिवसापासून चाललेल्या आंदोलनाला निश्चितपणे मार्ग निघाला अशी आशा वाढूया. शशिकांत शिंदेजी, असं आहे की आपण महाराष्ट्रातलं चित्र पाहिलं तर नागपूर, पुण्यामध्ये काँग्रेस जो तुमचा मित्र पक्ष आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. आक्रमकपणे आंदोलनं त्यांच्याकडून केली जात आहेत आणि दुसरीकडे आपले सर्वोच्च नेते पंतप्रधानांची जाऊन भेट घेत आहेत. असं आहे, आम्ही पण महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल की माझ्या 26 जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं, आमच्या पक्षाच्या वतीने केलेलं आहे. या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला. जसं काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, मनसे असेल, आम्ही सगळेजण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सामाजिक संस्था संघटना सुद्धा या आंदोलनात उतरलेल्या आहेत. आणि ती भूमिका जी आहे, लढाई असते पण लढाईतून मार्ग काढण्यासाठी कोणी मध्यस्थी केली तर त्याचा गैर अर्थ लावू नये. मला वाटतं की तशा पद्धतीने त्यांनी काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका पवारसाहेब घेत असते आणि त्यातून मार्ग निघत असेल तर 22 दिवसाच्या आंदोलनाला कुठेतरी यश प्राप्त होईल का याची प्रयत्न करणं. त्यामुळे मला वाटतं की ते जर झालं तर आनंदाची गोष्ट असेल. शशिकांत शिंदेजी, आपण जर हे फोटो पाहिले असतील तर त्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत हसत आणि मनमोकळेपणानं शरद पवारांचं स्वागत करताना आपल्याला दिसतायत. अगदी हात धरून ते त्यांच्या चेंबरमध्ये घेऊन जाताना दिसतायत आणि नंतर जे चर्चेचे फोटो आहेत ते सुद्धा खेळीमेळीची चर्चा होताना दिसतीये. असं आहे की आंदोलनाच्या बाबतीमध्ये जर कुठल्या एका देशाच्या उच्च पदाच्या व्यक्तीला भेटायला गेल्यानंतर आपण आक्रमकतेने जायला पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सातत्याने सांगितलं की 60 वर्षाचा प्रतिज्ञ अनुभव असलेला देशाच्या उच्च नेतृत्वाने जर या ठिकाणी त्यांचा आदर ठेवलेला आहे. मला वाटतं की त्या भेटीला वेगळा अर्थ लावू नये आणि हसत खेळत बोलल्यानंतर मला प्रश्न सुटतील का अशी अपेक्षा धरूया ना. ठीक आहे शशिकांत शिंदेजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. तर या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसावी असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलंय. केवळ आंदोलनासंदर्भात आणि ज्या पद्धतीनं आंदोलन चिघळतंय त्यावर लवकरात लवकर तातडीनं तोडगा निघावा यासाठी ही भेट झाली असावी असं शशिकांत शिंदेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. सोमेश, दिल्लीमध्ये एकीकडे आंदोलन होतंय, विरोधक त्या आंदोलनाला पाठिंबा देताना आपल्याला दिसतात आणि दुसरीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी पोहोचतायत. निमित्त आंदोलनाच्या चर्चेचं आहे की राजकीय वाटाघाटींचं आहे? या सगळ्यामध्ये आता आपल्याला दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत, ते नक्कीच आपण लक्षात घ्यायला हवे. थोडंसं थांबवते, परत येते तुझ्याकडे. सुनील तटकरे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. सुनील तटकरे सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सुनील तटकरेजी नमस्कार. एक मोठी भेट दिल्लीमध्ये झालेली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली आहे. आपली प्रतिक्रिया? तर मी आज पुण्याला स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्ताने काही कार्यक्रम घेतले होते, त्याला उपस्थित होतो. आता मी एअरपोर्टवरती जाणे एबीपी माझाच बघतोय आणि आदरणीय पवारसाहेब आणि पंतप्रधान महोदयांची भेटीचं चित्र त्याच्यावरती दाखवले जात आहेत. खरं आहे की एकतर पवारसाहेब देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. 6 दशके देशाच्या राजकारणामध्ये त्यांचा प्रभाव राहिलेला आहे. वेगवेगळे प्रश्न देशाचे सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचा सहयोग मोठ्या प्रमाणावर राहिला आहे. अशा वेळेला पंतप्रधान महोदयांचे आणि पवार साहेबांचे सुद्धा
दीर्घकाळ सौहार्दाचे संबंध राहिलेले आहेत. आता ज्या पार्श्वभूमीवरती भेट झाली त्याच्यात काल आपण जे दाखवतात त्याच्यात आंदोलकांनी दिलेली भेट, त्याच्या पार्श्वभूमीवरती का नियमित संसदेचं अधिवेशन झाल्याच्यानंतर साहेबांनी भेट घेतले याची मला कल्पना असंच काही कारण नाही. परंतु आदरणीय पंतप्रधान महोदय सुद्धा देशातील वरिष्ठ नेत्यांशी नेहमीच एक संवाद करण्याचा प्रयत्न करत असतात. पवार साहेबांचा तर या सर्व प्रश्नाच्या बाबतीमधला प्रदीर्घ अनुभव आज माहीत नाही की त्यांची कशाबद्दलची त्या ठिकाणी भेट आहे, पण असा संवाद सदृढ लोकशाहीचं एक उत्तम लक्षण आहे असं मी मानतो. हं. पण असं आहे की शशिकांत शिंदे सुद्धा हेच म्हणतात की या सगळ्या भेटीमागे फक्त आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, पण जर राजकीय वाटाघाटी सुद्धा या भेटीमध्ये जर झाल्या असतील तर आपली भूमिका काय आहे? नाही, एक तर मला माहित नाही कारण पंतप्रधान महोदय आणि पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्याच्यामुळे राजकीय त्यांची काही चर्चा झाली असेल तर मी काय त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया देणार नाही, देऊ शकतच नाही. कारण हे दोन शेवटी देशपातळीवरचे देशाचे नेते आहेत, आंतरराष्ट्रीय स्तराचं नेतृत्व आहे. त्यामुळे जर काय झाली असेल तर ती त्या दोघांच्या मध्ये राहू शकते. कारण दोघांचेही संबंध आदरणीय साहेबांचे आणि आदरणीय पंतप्रधान महोदयांचे दीर्घकाळ सौहार्दाचे राहिलेले आहेत. अशा वेळेला काय राजकीय भेट असेल असं आपण मानण्याचं काही कारण नाही. शेवटी अधिवेशन चालू असताना ही भेट होते. कदाचित देशाच्या जनगणनेच्या उद्यमध्ये असेल किंवा आज मध्य आशियामध्ये जे काय आज वार वगैरे सुरू आहे त्या प्रश्नाच्या वतीमध्ये असेल, कदाचित जे आंदोलनाच्या वतीमध्ये सुद्धा असू शकते. मला कल्पना नाही त्या वतीमध्ये नेमकं काय. आणि अगदी राजकीय चर्चा जरी त्यांची झाली असेल किंवा होत असेल तर ती स्वागतार्ह आहे, कारण शेवटी दोन देशाचे नेते आहेत. सुनील तटकरेजी, आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. आणि वेदांत देब आणि सोमेश कुलगे आपल्याला अपडेट देत होते. तुमच्या दोघांचेही आभार.